का रे बेटा? हे बघा, हे असं सारखं कुई कुई करत. हा मँगो फ्लेवरचा फालुदा आहे. हा ए पडतं ते महागडे आणण्यापेक्षा हे आपले घरगुती असले ना का खूप बरं पडतं. मुळ्याची भाजीवाली अगं आतमध्ये तरी यायचं. हे घे, हे माझ्या भाग्याचं. हा, भाग्यामध्ये गुड बॉय आहे. इकडे भाग्या शेरू आहे ना जायचं. हा हे बघा, हा आत्ता खेळायला लागलाय. मी किचनमध्ये नाश्ता बनवत होती कुणालसाठी. तो मला बाहेर घेऊन आला. बोला, तर मगापासून कुई कुई चालू आहे आणि मला असा बाहेर घेऊन गेला तो आणि इथे काहीतरी दाखवत होता. पण बाहेर काही नाही. त्याला सांगितलं काय माहिती काय मगापासून कुई कुई करत होता. आणि हे अंगण आता सगळं धुवून घेतलं ना मी, त्याच्यामुळे ओलं आहे. काय झालं बेटा? चला ये 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 या. म्हणजे किचनमध्ये सारखा येऊन येऊन मी करते ना काम, तर सारखं मला ओरबडतं मागणं की ये बाहेर चल असं मला सांगतो. त्याच्यामुळे मी आली बाहेर. मग का रे बेटा? हे बघा, हे असं सारखं कुई कुई करत होता. जा खेळा जा, काय नाही, जा. चला चला चला. काय हवं? भूक लागली? खाऊन पिऊन तर झालं सगळं. काय आलं बेटा? काय काय? दादा आमचा बाहेर काम करतोय. कुणाल दादा, तर ये ते गाई कर. चल या या. हे बघा, हा नाश्ता बनवत होती. आज कुणालसाठी हे बनवते, पास्ता बोलतात ना ते, म्हणजे मॅक्रोनी आणि पास्ता दोन्ही मिक्स करून बनवते. तो काल रात्री मला म्हणाला की आई मॅक्रोनी खायचे मला, म्हणजेच पास्ता सकाळी बनव. तर चला आज हे बनवूया नाश्त्यामध्ये. इकडे नाही गेला वरच्या साईडला शेरू. हा बघा, कुणाला आला काम करून. किती केलं रे? तो नाश्ता झालाय तयार. आधी आंघोळ करतोस का? हा बघा आला. हा बघा, ते काका आले होते ना दूध घेऊन, त्यांच्या मागं गेला होता. चला घरात. पाऊस पडतो असं वाटतं वाटतं आज. हे बघा कसं का अंधार केला नाही. सकाळी धुकं बघितलं ना किती पडलं होतं ते. आता आधी खाऊन घे कुणाला, झालेलं आहे नाश्ता. आता नंतर आंघोळ कर, असं कर. वातावरण मस्त आहे आज. इकडे असायला शेरू. माझी बुद्धी तुझी घेतला तू बरी चोर ना तुझ्या वाडी फिरायला गेलेला. बोल हा, बसा खा, बसा खाली बसा, खाली बसा, खाली बसा. आता गाई करा दोघांनी पण. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आता मला वाटतं सकाळचे 9:30 वाजले असतील. अजून माझी देवपूजा करायची बाकी आहे. आणि हा बघा, हा शेरू आत्ता फिरून आलेला आहे. पुऱ्या वाडीमध्ये भटकून 1-1.5 तासांनी आत्ता तो घरात आलेला आहे आणि आता बसला आहे. शेरू नाही, वाघ्या वाघ्या. शेरू गेला होता, तो 5 मिनटं एक राऊंड मारला आणि तो परत आला घरी. पण हा गेला ना का 2-2 तास फिरत बसतो मग वाडीमध्ये. काय रे पुऱ्या? आता मोठा झालाय ना. आणि इतका लाडात आला होता, बापरे इतका लाडात येतो ना, बापरे काय विचारू नका. 2 दिवस झाले ना तर इतकी लाडीगोडी चालते, एकदम चेंज झालेला आहे भाग्या. असा तो घाबरट आहे, पण असा आता बघते ना मी 2-3 दिवस झाले खूप असं हे झालेलं आहे, स्ट्रॉंग झालेलं आहे, स्ट्रॉंग. आज सगळं कुणालच्या आवडीचं बनणार आहे. काय झालं शेरू? तो बघा कुई कुई करतोय. त्याला इतकी झोप आली ना, पण त्याला झोपायचं नाव नाही. काय झालं? काय झालं? झोप, गाई करा, गाई करा. कुणालसाठी सकाळी पास्ता तुम्हाला बघा दाखवला, म्हणजे दाखवणार होती
सगळं तयार झाल्यानंतर तर लाईट गेली. आता म्हटलं काय त्या काळोखातनं दाखवायचं. बघ चुप बोलते ना मी. थांब तुला मी खाऊ देते. देते खाऊ. त्याच्यामुळे मग राहून गेलं. मग तर आज वार मच्छीचा वार आहे आणि आमचा काही श्रावण वगैरे बघा नसतो. त्याच्यामुळे कुणालच्या आवडीची सुका जवळ असून त्याची भाजी करायची. म्हणजे जसं रात्री मला सांगून झालं आहे की आई सुक्या जवळची भाजी कर, उद्याला बुधवार आहे ना तेव्हा. तर म्हणजे ठीक आहे, भाकऱ्या करणार आहे आणि माझ्यासाठी भाजी करणार आहे. कारण मला आता म्हणजे इच्छा नाही आहे नॉनव्हेज खायची आहे, त्याच्यामुळे तसं ठरलेलं आहे जेवणाचं. लाईट आली वाटतं. कुणाला आली लाईट? आली लाईट आली. मग अशी ना कुणालने फोन केला होता की 2 तास झाले लाईट गेलेली आहे आमच्याकडे. तेव्हा मग त्यांनी वाटतं आता काम केलं असेल, चालू केलं असेल. हे असं लाईट जरा गेली ना का गडबड होते, सगळं काम ना अर्धवट राहून जातं. तर चला जरा घरातलं मी आता आटपून घेते. लाईट लागते मी. कुणालची बाबा मजा आहे बघू दे. कुणाल हा बघा फालुदा बनवला होता मी, म्हणजे काल संध्याकाळी बनवला. ग्लास पण छान घेतलास रे. हा बघा, हा मँगो फ्लेवरचा फालुदा आहे कुणालसाठी खास. जा खा जा. आणि चला आता जेवण करायला घ्यायचंय मला. भाग्या आणि शेरू तुम्हाला दाखवत्या. काय झाला तो बघा, तो भाग्या बघा. थांबा 1 मिनिट. ही अशी ए ए ए शेरूला की नाही ए मस्ती नाही. शेरू इकडे खाऊ येते, खाऊ 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 येते. शेरूला आता आंघोळ घातली कुणालनी आणि मग त्याने आंघोळ केली. पण ह्याला आज बांधून ठेवलं आहे कारण भाग्याची आंघोळ ना बाकी आहे. काल त्यांना आंघोळ घालायची होती पण काल वेळ नाही मिळाला म्हणून राहून गेलं. बघा कसा भाग्या कसा करतो बघा. तो सांगतो सोड म्हणून, त्याला सोडलं ना. बघ इकडे उन्हात ना शेरू. बघा मी जरा आता बाहेर आली ना 5 मिनटं वारा खायला, तर हा झोपेत न उठून आला आहे. मला वाटतं त्याला सुसू झालं वाटतं. आणि हा गादी म्हणजेच शेरू आणि भाग्या यांचा गादला जो आहे ना तो जरा उन्हात टाकला आहे. ऊन बघा कसं कडकडीत पडलं आहे ते उन्हाळ्यासारखं. तर त्यांची सगळी अंथरुणं टाकलेत उन्हामध्ये. मागच्या साईडला पण टाकलेत. इकडे त्याला चावून लागली लगेच बघा आला तो. गाढ झोपेमध्ये होता. तर जेवण की नाही माझं करून झालं आहे. गरमी होत होती ना म्हणून मग बाहेर येऊन बसली मी. आणि आता ही बघा वॉशिंग मशीन आहे ना खूप अशी घाण झाली. घाण म्हणजे इथे बघा मी झाड वगैरे काढते ना तर मातीचे डाग वगैरे पडलेले दिसत आहेत, तर ती साफ करायची. साफ म्हणजे तिला ना हे लावून ठेवायचं आहे, काय त्याला म्हणतात लिक्विड मी एक तयार करते, ते लावून ठेवणार आणि मग 1 तासाने मग ती पुसून घ्यायची, एकदम स्वच्छ होऊन जाईल. सफेद रंग आहे ना त्याच्यामुळे खूप अशी खराब दिसते. म्हणजे गेले 2 दिवस झाले मी करायचा प्रयत्न करते पण काही ना काही कामं येतात आणि मग डोक्यातनं निघून जाते. आज म्हटलं काय पण करू, म्हटलं करायचं आहे आणि तुमच्याशी शेअर करते मी तुम्हाला दाखवते मी लिक्विड ते कसं तयार करते. ते घरगुती 2-3 वस्तू आहेत त्याच वापरायच्या. आणि हा बघा शेरू तुम्हाला मी दाखवते बघा. ती गादी त्यांची अंतरलेन त्यावर आता लोळतोय बघा उन्हामध्ये. हां ए शेरू, हां ती गादी आता चांगली गरम झाली असेल. त्याला माहिती आहे ना त्याची गादी आहे ती. शेरू हां हे असं ह्यांचं असतं. चला या इकडे या, उन्हात नाही इकडे. तर लिक्विड बघा तयार करायला घेतले मी. इथे मी घेतला आहे हा 1 रुपयाला शॅम्पू. हा ना खायचा सोडा आहे आणि हे बघा हे व्हिनेगर आहे. आता व्हिनेगर टाकते 2-3 चमचे टाकायचं आपल्या अंदाजाने, पण जरा सांभाळून टाकायचं नाही तर लगेच ना फेस्ट झाला सोड्याला. खायचा सोडा आहे ना म्हणून. हे बघा असा फेस येतो. आणि व्यवस्थित सगळं ना मिक्स करून घेते. किती पण खराब डाग असतील ना सर्व निघून जाणार या लिक्विडने. त्याच्यामुळे हे मला बरं पडतं. ते महागडे आणण्यापेक्षा हे आपले घरगुती असले ना का खूप बरं पडतं. फक्त खायचा सोडा घरात आणून ठेवायचा, सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. मग झालं मिक्स. चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घेऊन आपण तर जाऊया बाहेर लावायला. तुम्हाला मशीन पण मी दाखवते किती खराब आहे ती, मग तुम्हाला माहिती पडेल. ही बघा आपली वॉशिंग मशीन. आणि हा कलर बघा
खरं म्हणत हा काळा रंग होता, पण उन्हामुळे ना ही वॉशिंग मशीन माझी अशी झालेली आहे. हे बघा इथे पण बघा सफेद सफेद तुम्हाला दिसते ना. म्हणजे इथे बघा पहिला पत्रे नव्हते ना आपल्या घराला, त्यावेळेस असं ऊन लागून लागून ही माझी मशीन आहे ना अशी झालेली आहे. मी कधी कधी वाईट वाटतं या गोष्टीचं, पण काय करणार, काय करू शकत नव्हतो त्यावेळेस. ठीक आहे, आता आपण जरा स्वच्छ करूया. ही बघा ही अशी इथे बघा डाग कसे पडलेत, सर्व अशी घाण झालेली आहे. त्याला पटापटाने लावून घेते मी. तो बघा वाघ्या कसा ओरडतोय बघा. आणि हे गिलकीचा स्क्रब आहे ना आपला, तुम्हाला बघा मी दाखवलं होतं गिलकीचा स्क्रब, तो मी घेतला आहे. शेरू मागे हो. असं लावून ठेवते. तर जेवायला बघा वाढलं आहे. ही कुणालची थाळी आहे, त्यात काकडी आणि हा सुका जवळा केला त्याच्यासाठी, आणि चपात्या केल्यात. आणि ही बघा ही माझी डिश आहे, त्यात काकडी, ही दुधीची भाजी केली आहे सेम कालच्यासारखीच. कालची भाजी इतकी टेस्टी झाली होती ना, खूप मस्त झाली होती. आणि भाकरी केली मला. आणि हे बघा हे दोघांचं काय, तुमचं काय चालू आहे? हां काय रे? त्या दोघांना की नाही आज पेडिग्री देणार आहे ना, त्यांनी बघितलं आहे पेडिग्री काढताना, त्याच्यामुळे जरा एक्साइटमेंट आहे शेरूला. भाग्याला पण होती मगाशी, पण तो आता शांत बसला आहे तो. चला पुन्हा घे ताटं घे, चल कुठं बाहेर बसूया ना. हां बाहेर. ह्या दोघांचं बघा इथे काढून ठेवलं आहे भाग्या आणि शेरूचं, ते त्यांना देते अगोदर. हो सावकाश खा, सावकाश खा. बापरे, त्यांना पेडिग्री इतकी आवडते ना, खूप आवडते दोघांना, त्याच्यामुळे अधूनमधून आहे ना देते मी आता पेडिग्री. म्हणजे समजा ना आठवड्यातनं एखाद 2 दिवस त्यांना पेडिग्री देते, आणि बाकी मग घरचं. गावी ते काय सहज मिळत नाही ना, त्याच्यामुळे जरा अडचण होते. ऑनलाईन पण मागवलं तरी पण लांब घ्यायला जावं लागतं. असं कुणाला पण बसलं जेवायला, मी पण बसते आता जेवायला. चला तर ताईंनो जेवून झाल्यानंतर हा बघा हा शेरू ना इथे झोपला आहे किचनमध्येचा, आणि हा भाग्या पण इथे झोपला आहे. पण मगातपासनं म्हणजे एक 10 मिनटं झाले मी बघते तर झोपेमध्ये त्याचं काय नाही काय चाळे चालू आहेत. चाळे म्हणजे झोपेत तो असा ओरडतोय, धावतोय, हे हातपाय ना त्याचे हलत आहेत, जीभ मधनं बाहेर काढतोय. आता मी इथे एडिटिंग करायला बसते ना, म्हणजे ही माझी फिक्स जागा आहे एडिटिंग करायची, आणि ह्यांची पण झोपायची जागा. त्याच्यामुळे मगापासून मी म्हणजे माझं निरीक्षण चालू आहे काय चालू आहे म्हणून. मध्येच तोंड उघडतो आणि असे वेगवेगळे आवाज काढतो. म्हणजे एखादं लहान मूल कसं झोपेमध्ये बघा बडबडतं, तसं प्रकार हा इथे चालू आहे भाग्याचा. आता बघतो जर का जमलं ना तर मी शूट करून तुम्ही शेअर करेन ना काहीतरी. आणि झोपण्याची पद्धत तर बघा कसं बघा, हा उलटा झोपला असा. आता ना भरपूर तो खेळून आलेला आहे बाहेर, त्याच्यामुळे झोपेमध्ये असे ना वेगवेगळे आवाज काढतोय तो. शेरवा इकडे चल. आणि मशीन बघा आपली स्वच्छ करून झालेली आहे, म्हणजे चांगली झाली साफ एकदम. हे बघा एकदम सफेद सफेद झालेली आहे, नाही तर अगोदर असे खूप डाग डाग वाटायचे. तर इकडे शेरू हा बघा आड्याच्या बाहेर गेलाय. मी की नाही माझा आता व्हिडिओ अपलोड करायला लावला होता, इथे बघा लावते मी, इथे रेंज असते. 2दा माझा व्हिडिओ फेल झाला, माझा बराच नेट माझा वाया पण गेला आज. म्हणजे कालपासून हा प्रॉब्लेम चालू आहे, नेटचा खूप प्रॉब्लेम होते, म्हणजे रेंजचा. ये शेरू ये. आता हा बघा हा गेला आहे ना बाहेर, हा काय कुठं लांब जात नाही फारसा, म्हणून त्याला मी असं खुल्ला ठेवलेलं आहे. आणि हा बघा ह्याचा बघा गडबड चालली वाघ्याची. कारण त्याला मी बांधून ठेवलेलं आहे. हा इतका लबाड आहे ना, हा मस्तीखोर. तो बघतोय ना शेरूला तेव्हा तो ओरडतोय. ह्याला खुल्ला ठेवला ना का हा सरळ छू म्हणून जाणार. आता संध्याकाळची वेळ आता, आणि मग कधी रात्र होईल ना तरी पण मग ना हा लवकर येत नाही, असं आहे ते. म्हणजे बाहेर खेळण्याच्या ह्याच्यामुळे तो राहून जातो, त्याच्यामुळे त्याला असं बांधून ठेवलेलं आहे. ह्याच्यावरती खूप लक्ष ठेवावं लागतं. आणि आता मला की नाही संध्याकाळसाठी भाजी वगैरे काढायचे, ते मी आता करून घेते. कुणाला आहे आतमध्ये, तर थोडीशी मला लागली भूक, म्हणून मला कुणाला म्हटलं म्हणजे भेळ तरी बनव. कुणाला भेळ खूप छान बनवतो, तर तो आहे बनवतोय तोपर्यंत मी इथे ना भाजी म्हणजे मिरच्या वगैरे काय काय हव्यात त्या काढून घेते.
कढीपत्ता वगैरे. मग नंतरला अंधार झाला ना का सगळं मग राहून जातं. मग आतमध्ये आमच्याकडे भाजीवाली आले. मुळ्याची भाजीवाली. अगं आतमध्ये तरी यायचंच. ए चुप. ही अशी काय झून झाली का काय भाजी? मग काढलेली का नाही ग? हो फक्त मुळा दे, पाला काय करायचं? बस झालं. बस झाला, खूप झाला हा पण. सगळी काढलीस का? मग ती एकदम पण जून झाली सारखे वाटते. हा मग तेच तर. पण मुळे चांगले झाले ग. ह्याला दम दे, शेरूला दम दे. आमच्याकडची पण होईल तयार आता. ऐकलं काय ग? होईल. म्हणजे भाजी नाही, पालेभाजी नाही, दुसरी फळभाजी आहे. आम्ही पाठवीन मग. 2-3 दिवसात निघेल. ए शेरू चल. हे बघा ह्याचा जीव बघ कसा वर खाली होतोय बघ. हा पण ह्याला सोडली का हा जाईल ना परत. ए चला चला शेरू चला घरात चला. चला संध्याकाळ झाली आता. काळं खोल लगेच चला. बघा 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 यांची मस्ती. आता ह्याला की नाही काळोख झाल्याशिवाय मी सोडणार नाही वाघ्याला. बघा चवड्यावर तो. वाघू. अरे 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 माझी वाघुडी. हा बाई 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 बाई. बस 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 बस. हा चला चला खाऊ देते खायला मी. खाऊ देते. हा खाली शेरू खाली बस. खाली बसला असता तर तो देणार, तो देणार नाही. हे घे, हे माझ्या भाग्याचं. हां भाग्यामध्ये गुड बॉय आहे. मग कुरमुरे खातात. हा हे माझ्या शेरूचं. कुरमुरे त्यांना खूप आवडतात दोघांना पण. शेरू तुझं खा आणि त्याचं खायला जाऊ नकोस. हा नाही तर एक फटका पडणार माझ्या हातचा. आणि हा बघा कुणाला ना भेळ बनवते किचनमध्ये. तो ना भेळ छान बनवतो म्हणून त्याला सांगितलं तू बनव. त्याच्या हातची भेळ ना मला आवडते खूप. हसतोय बघ कसा. आमच्याकडे जुगाडवाली भेळ आहे. जुगाडवाली. खाऊ नको. हे घे हे तुझा भाव इथे. नको देतो खाऊ रे. असं का करतो तू? हा बघा हा स्वतःचा खाल्ला आणि आता तो हाग्याचं खायला गेला. असंच करतो तो नेहमी. असं नाही करायचं. त्याला खाऊ दे. तो बिचारा काय बोलत नाही. तर चला मित्रमैत्रिणींनो आता संध्याकाळ झालेली आहे. आता कधी पण अंधार होईल. व्हिडिओ आजचा कसा वाटला जरूर सांगा कमेंट करून. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.